पाहत पुढची बातमी। इंद्रायणी नदीला हा मोठा पूर आलेला आहे आणि नदीवरचे 4ही पूल याच पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली आलेले आहेत आणि त्यामुळे सध्या आळंदी शहरामध्ये येणं देखील सुरक्षित राहिलेलं नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। 8 जुलैला ज्ञानोबारायांची पालखी ही निघणार आहे, त्यामुळे ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केलाय त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षितपणे थांबा असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये असंही सांगण्यात आलेलं आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात याविषयी। मिकी, आपण दृश्यांमध्ये बघतोय इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहताना दिसते आणि जे 4 पूल आहेत ते देखील सध्या पाण्याखाली गेले आहेत। अगदी जर आपण बघितलं तर मी आता आळंदीमध्ये आहे। मुसळधार पाऊस सध्या अजूनही या ठिकाणी बरसतोय आणि इंद्रायणी नदी सध्या दुथडी भरून वाहते। दुथडी काय तर हजारो वारकरी जे इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून माऊलींच्या दर्शनासाठी जात असतात ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र आता कुणीही या इंद्रायणी नदीच्या जवळ जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे, कारण पावसामुळे ज्या पद्धतीने रुद्र अवतार सध्या या इंद्रायणी नदीने घेतलेले दुथडी भरून वाहते। प्रशासनाकडून सगळ्यांना आवाहन केलं जाते की कुणीही नदी नाही, पण जर बघितलं पालखी प्रस्थान ठेवणार आहे। मात्र आत्ताची परिस्थिती बघितली तर या मंदिराला तिन्ही बाजूनी पाण्याचा वेढा आहे। पाणी अशा पद्धतीने भरून वाहतंय। जे तिथले लोक आहेत पलीकडे पुलाच्या ते तिथंच अडकलेली आहेत आणि अलीकडे जे वारकरी राज्यभरातून माऊलींच्या दर्शनासाठी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत, वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले ते सगळेजण या ठिकाणी अडकून पडलेली आहेत अशी परिस्थिती आहे। जर आपण बघितलं तर समोरचा हा पूल जे स्तंभ दिसते त्याच्या शेजारी हा पूल आहे, फ्लायओव्हर आहे। पलीकडे माऊलींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी मंदिराकडे जाण्यासाठी मात्र या पुलावरून पाणी वाहते। पूल देखील या पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे जर आपण बघितले तर हजारो वारकरी जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी सातत्याने प्रशासनाकडून त्यांना आवाहन केलं जाते की कुणीही वारकरींनी पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये माऊलींच्या दर्शनासाठी आत्ता तरी, कारण जोपर्यंत पाऊस ओसरत नाही, कमी होत नाही, पाणी नदीचं कमी होत नाही तोपर्यंत इंद्रायणी नदीच्या देखील जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये। आपण जर समोर बघितलं तर हे सगळे जे कमान आपल्याला दिसते सध्या ती कमान जी आहे ते घाट आहे, ज्या ठिकाणी जे वारकरी येतात ते खाली उतरून इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून पुढे माऊलींच्या दर्शनासाठी आतमध्ये मंदिरात जात असतात। मात्र हे सगळं घाट, संपूर्ण घाट देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत। बाजूचे मंदिरं दाखवतो, छोटी छोटी घरं दाखवतो, ते घरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत। या घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। शेजारी जर आपण बघितलं तर महादेवाचं मंदिर आहे ते देखील पुढे पाण्याखाली गेलेलं आहे। आळंदीत अशी परिस्थिती आहे। अजून देखील तुम्ही दाखवत्या दृश्यांमध्ये त्यानुसार आसपासचा जो परिसर आहे या बाकीच्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती या इंद्रायणीचं पाणी शिरलेलं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे प्रशासनाकडून आवाहन आहे की या भागामध्ये कृपया कोणीही येऊ नये। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी मिकी।